आज आपण बनविणार आहोत गवाराच्या शेंगामध्ये शेंगदाणे घालून अशी रेसिपी। नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। मी इथे एक कढई घेतली, त्यामध्ये थोडे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाले की ते काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरला जाडसर असा पावडर त्याची तयार करून घ्यायची आहे। नंतर त्याच कढईत थोडे तेल घालायचे आणि तेल छान तापले की त्यात थोडी मोहरी घालायची। मोहरी तडतडली की थोडे जिरे घालायचे आणि इथे बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तोही छान असा गुलाबीसर परतून घ्यायचा आहे। ही रेसिपी एकदा केली की नेहमी याच पद्धतीने तुम्ही कराल। गवाराच्या शेंगामध्ये भरपूर फायबर असते आणि शेंगदाण्यामध्ये प्रोटीन असते, त्यामुळे याचं कॉम्बिनेशन छान आहे आणि खायला सुद्धा पौष्टिक आहे। कांदा छान परतून झालेला आहे, यात थोडी लसूण अद्रक पेस्ट घालायची आणि तीही छान परतून घ्यायची। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान असं कमेंट करायला नक्की विसरू नका। अद्रक आणि लसूणची पेस्ट छान परतून झालेली आहे, कांदा सुद्धा गुलाबी झालेला आहे। नंतर यात थोडी हळद घालायची आहे, थोडे तिखट घालायचे आहे, चवीनुसार इथे मीठ घालायचे आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे। तिखट हळद छान तेलामध्ये परतले की तिखटाची चव भाजीला छान येते। तिखट छान तेलामध्ये तळल्या जाते तर भाजीची टेस्ट पण वाढते। छान असे हे परतून झालेले आहे। यात आपण बारीक चिरलेला आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि तोही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झालेला आहे। टोमॅटो छान मऊ झाला की त्यात आपण गवाराच्या शेंगा घालणार आहोत आणि छान याला परतून घेणार आहोत। अशा प्रकारे गवाराच्या शेंगाची भाजी तुम्ही करून बघा, खूप टेस्टी आणि भन्नाट लागते, चवीला तर खूपच छान लागते। एकदा या पद्धतीने केली की नेहमी याच पद्धतीने करा। गवाराच्या शेंगा इथे थोड्या जाडसर आहे, तर आपल्याला थोडे पाणी घालून नंतर शिजवायचे आहे। तेलामध्ये प्रथम याला छान आपल्याला भाजून घ्यायचे असे छान असे आपण या शेंगा परतून घेणार आहोत। तेलामध्ये छान परतले की भाजीला चव पण छान येते। नंतर झाकण ठेवून आपण थोडं वाफ येऊ देणार आहोत। छान इथे वाफ आलेली आहे आणि गवाराच्या शेंगा सुद्धा अर्धवट शिजलेल्या आहे। नंतर परत झाकण ठेवूया आणि थोडी भाजी अजून शिजवून घेऊया। छान भाजी आपली शिजलेली आहे। नंतर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि भाजीला छान परतून घेतलेले आहे। वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली गवाराच्या